मित्रांनो, जास्त बोलू नका. फक्त या 10 नियमांचे पालन करा आणि लोकांना त्यांच्या मर्यादा दाखवा. अनेक लोकांना वाटतं की प्रत्येक वेळी मोठ्याने बोलणं, वाद घालणं किंवा समोरच्याला उत्तर देणं म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ ठरतो. पण वास्तव अगदी याच्या उलट आहे. जगातील प्रत्येक प्रभावशाली लोक खूप कमी बोलतात. ते स्वतःला सिद्ध करण्यात वेळ वाया घालत नाही, तर त्यांच्या वागण्यापासून आणि यशातून उत्तर देतात. जर काही लोक तुम्हाला फायदा घेताना दिसत असतील, तुम्हाला गृहीत धरत असतील किंवा सतत कमी लेखत असतील, तर त्यांच्याशी भांडण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून आणणं अधिक प्रभावी ठरतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे 10 नियम पाहणार आहोत, जे तुम्हाला आवाज न चढवता लोकांना तुमच्या मर्यादा कशा दाखवायच्या हे शिकवतील. नियम क्रमांक 1. स्वतःमध्ये झालेला बदल लोकांना दिसू द्या. अनेक लोकांना तुम्ही नेहमीसारखे राहावं असं वाटतं, कारण त्यांच्या मते तुम्ही कायम त्यांच्यासाठी उपलब्ध आहात. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या वेळेला, ऊर्जेला आणि स्वाभिमानाला महत्त्व द्यायला सुरुवात कराल, त्या दिवसापासून त्यांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. लोकांनी तुमचं स्पष्टीकरण ऐकण्यापेक्षा तुम्हाला तुमच्यामध्ये झालेला बदल पाहायला पाहिजे, कारण तुमच्यातील बदल हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं. नियम क्रमांक 2. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं थांबवा. काही लोक मुद्दाम तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला भाग पाडतात, कारण त्यांना तुमची मानसिक शांतता बिघडायची असते. पण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. अनेक वेळा शांत राहणं हे सर्वात प्रभावी उत्तर असतं. जेव्हा तुम्ही अनावश्यक वाद टाळता, तेव्हा समोरच्या व्यक्तीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आणि त्याचाच तो जास्त त्रास करून घेतो. प्रत्येक टोमण्याला उत्तर देणं शहाणपणा नसतं. कधी कधी शांत राहणं हीच सर्वोत्तम रणनीती असते. नियम क्रमांक 3. नात्यापेक्षा मानसिक शांततेला अधिक महत्त्व द्या. कोणतंही नातं, मैत्री किंवा ओळख तुमच्या मानसिक शांततेपेक्षा मोठी नसते. तर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला ताण, अस्वस्थता किंवा नकारात्मक विचार देत असेल, तर तिच्यापासून योग्य अंतर ठेवणं चुकीचं नाही. जो स्वतःचं संरक्षण करतो, तोच आयुष्यात अधिक मजबूत राहतो. तुमची शांतता हिरावून घेणारी नाती जगण्यापेक्षा स्वतःला जपणं अधिक महत्वाचं आहे. नियम क्रमांक 4. जिथे तुमची किंमत नाही, तिथून स्वतःहून दूर व्हा. प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. जे लोक तुमची किंमत समजून घेत नाहीत, त्यांच्या समोर वारंवार उभं राहून काहीच मिळत नाही. अनेकदा तुमची परिस्थिती लोकांना तुमचं महत्त्व समजून देते. जिथे तुमच्या उपस्थितीची कदर होत नाही, तिथे तुमची अनुपस्थिती सर्वात मोठा धडा ठरते. नियम क्रमांक 5. तुमच्या योजना गुप्त ठेवा. प्रत्येक स्वप्न, प्रत्येक ध्येय आणि प्रत्येक निर्णय जगाला सांगण्याची काहीच गरज नाही. शांतपणे काम करणारे लोकच अनेकदा मोठं यश मिळवतात. लोकांनी तुमच्या योजना ऐकण्यापेक्षा तुमचं यश पाहिलं पाहिजे. ध्येयाबद्दल कमी बोला आणि त्यासाठी अधिक मेहनत करा, कारण यशाला गाजावाजाची गरज नसते. नियम क्रमांक 6. शब्दावर नाही, कृतीवर विश्वास ठेवा. गोड बोलणारे प्रत्येक जण चांगलेच असतात असं नाही. माणसाचं खरी व्यक्तिमत्व त्यांच्या शब्दांमधून नाही, तर त्यांच्या कृतीमधून दिसतं. तो वारंवार काय बोलतो यापेक्षा तो सतत काय करतो याकडे जास्त लक्ष द्या, कारण कृती नेहमी शब्दांपेक्षा मोठ्याने बोलणे हे जास्त असतं. नियम क्रमांक 7. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न थांबवा. प्रत्येकाला स्वतःबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. जे तुम्हाला समजून घ्यायचे असतात ते कमी शब्दातही समजून घेतात, आणि ज्यांची गैरसमज करून घ्यायचंच ठरवलेलं आहे, त्यांना बदलवणं जवळपास अशक्यच असतं. म्हणून तुमची ऊर्जा स्वतःच्या प्रगतीकडे खर्च करा. स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला घडवणं अधिक महत्वाचं आहे, कारण तुमचं यशच तुमची खरी ओळख बनतं. नियम क्रमांक 8. तुमच्या उपस्थितीचं महत्त्व वाढवा. जो माणूस नेहमीच उपलब्ध असतो, त्याची सवय लोकांना लागते. म्हणून प्रत्येक वेळी हो म्हणण्याऐवजी गरज पडेल तेव्हा स्वतःसाठी वेळ काढा. जो योग्य मर्यादा ठरवतो, त्याला इतरांकडून अधिक आदर मिळतो. जो सहज मिळतो, त्याची किंमत कमी होत जाते. योग्य अंतर अनेकदा आधार वाढवतं. नियम क्रमांक 9. तुमचं आयुष्य असं घडवा की तुमचं नाव सर्वत्र आदराने घेतलं जाईल. टीका करणाऱ्याला उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं काम आणि तुमची प्रगती हेच त्यांचं सर्वात मोठं उत्तर ठरू द्या. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही आयुष्यात किती पुढे जाताय हे अधिक महत्वाचं आहे.
जसं जगा की तुमचं यशच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बनावं. नियम क्रमांक 10. वाद जिंकण्यापेक्षा आयुष्य जिंका. प्रत्येक टोमण्याला उत्तर देणारा माणूस हळूहळू थकतो, पण जो स्वतःवर काम करत राहतो तो सतत पुढे जातो. तुमचा आत्मविश्वास, तुमची प्रगती आणि तुमचं यश हेच अशा लोकांना सर्वात प्रभावी उत्तर असतं. कारण शब्द काही क्षणासाठी लक्षात राहतात, पण परिणाम कायम लक्षात राहतात. मित्रांनो, या 10 नियमांपैकी तुम्हाला सर्वात उपयुक्त नियम कोणता वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी मराठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.